तर हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर ह्याच्यात आपण टाकलेली आहे पालक गाईज. तर बघा तुम्हाला दिसत असेल पालक टाकलेली. तर त्याचं बी पण दाखवतो गाईज तुम्हाला. हे बघा, तर आपलं पालक टाकलेली आहे गाईज, त्याच्यात मेथी टाकलेली आहे. तर या 2 बाऱ्यात आपण टाकलेले आहे गाईज. याच्यात पालक, त्याच्यात मेथी. तर धने टाकायचे आहेत गाईज, पण आपल्याला धनेचे असे खोचे लावायचे ते दांडाईनं. तर आपण काल भिजवलं होतं गाईज, तर तो व्हिडिओमध्ये काय दाखवलं नाही. तर याच्यात आपण टाकलेली आहे आता पालक, त्याच्यात आपण मेथी टाकलेली आहे. तर आपली तिकडली तर मेथी निघलेली आहे, पण तुम्हाला म्हणलं टाकावं गाईज, आपल्याला खाण्यासाठी लागते. तर याच्यात आपण कांद्याचं रोप टाकूत गाईज त्या पलीकडल्या वाऱ्यात, आणि याच्यात दुसरं काय टाकूत गाईज. तर आता मी आणलेलं आहे सगळं. हे बघा, पालकाचं बीसुद्धा आहे आपल्याजवळ, आणि धने इथं, आणि मेथीचं तिथं अटकवलेलं आहे आपण ताराला. तर आपल्या इळ्यानं आपल्याला हे असं ओढायचं आणि याला बुजायचं आहे गाईज. त्या मेथीला तर बुजलेलं आहे मी, तर त्याचा काही व्हिडिओ काढला नाही, पण पालक टाकलेली तुम्हाला दाखवलं गाईज बी याच्यातलं आपलं. तर आपण याच्यात टाकलेली हे सगळीकडं एवढ्या बऱ्यात, कारण की जरासं टाकलेलं आहे गाईज आपल्याला पालक एवढी बसायची, कारण की तिकडे पण पालक लावलेली आहे आपण, तुम्हाला तर माहीतच आहे. या नाही तर त्या बऱ्यात टाकूत गाईज. तर आपण याला आता जरा थांबून भिजवणार पण हो. तर कुटारसुद्धा टाकायचं आहे आपल्या म्हशीला. तर आपली म्हैस काय कुठं नेलेली नाही, तर चालू मी आपलं कुटारा नाही. तर डाल घेऊन आलो तिकडल्या वरातली काल. आपले पेंडे पण सुकलेले आहेत बघा, शेंगा एक नंबर सुकलेले आहेत. तर आपल्याला डाली कुटारा न्यायचं आहे आपल्या म्हशीला. तर आपल्या चालू कुटाराच्या ढिगाकडे घ्यायचं. तर आपल्या कुटाराचं ढीग पण कमी राहिलेलं आहे, तर आपल्याला तिकडं कुटार घेऊन यावं लागेल गाईज इकडं, नाही तर आपल्या घरात भरणं लागेल गाईज. तर आपलं दाताळ बिताळ हे गाईज जागेवरच. तर आपली डाल मांडतो गाईज, आणि यानं असं भरायचं गाईज इकडं बघा. हे यानं असं येतंय, असं टाकायचं गाईज बघा. तर यानं असं टाकायचं असतंय गाईज कुटार, हातानं आपल्या गाडी बुडत नाही म्हणून. तर गाईज आपली डाल भरलेली आहे. तर आता आपण डोक्यावर घेऊत आणि घेऊन जाऊ तिकडे. तर गाईज डाल घेतलेली आहे आपल्या डोक्यावर. तर म्हणलं आपल्या तिकडून नागचडीतून गेल्या परत आपल्या गड्ड्याकडून गेलेले बरं गाईज. तर आता बघा आपल्या डाळी कुटार भरलेली गाईज. तर पुरीचं अटकायला गाईज आपलं. तर आपल्या गड्ड्यात पाणी कमी आहे गाईज, आहे मात्र, तर लेच कमी आहे गाईज. तर आपली आता डालीत आपलं कुटार टावून जाते गाईज. तर लाईटसुद्धा आलेली आहे, तर मोटर लावतो गाईज. तर आपला व्हिडिओ काय दाखवू शकतो का नाही हे सांगू शकत नाही. एकदा म्हशीला कुटार टाकतो आपल्या म्हशीला कुटार टाकलेले बघून घ्या. तर हे गाईज, तर आपल्याला लावायची होती एक लिंबोणी, कारण की आपल्या घरात पहिलीच लिंबोणी आणली होती आपण एक. तर बघा इथे एक लिंबोणी ठेवलेली आहे छोटीवाली. तर ही आपल्याला लावायची, कारण की इथे एक झाड आहे गाईज. तर याच्या सेंटरमध्ये आपल्याला इथे एक लावून टाकायचे, कारण की इथं एक झाड आहे त्याच्या जवळपास लावून टाकायचे गाईज. कारण की इथं मध्ये एक पण झाड नव्हतं, तर इथली जागा अलग दिसू लागली, त्याच्यामुळे ती लिंबोणी आपण घरीच तयार केलेली आहे गाईज बियापासून. तर ती बघा जरा सुकली पण आहे, कारण की सावलीला होती. तर 2-3 जांबाची झाडंसुद्धा आहेत, तर ते पण उपटून आपण कोठं लावून टाकूत गाईज. पण ते आज नाही लावायचे, ते उद्या लावत गाईज, कारण की आपल्याजवळ जागा नाही तेवढी. तर याच्यात आपली मेथी टाकली होती, तर भिजवलेलं आहे गाईज मी. याच्यात आपण कांदे टाकलेले आहेत, याच्यात पालक, आणि याच्यात मेथी टाकलेली आहे गाईज. तर हे आता निघेपर्यंत वाट पाहावी लागेल आपल्याला. तर आळे पण भिजवलेले होते मग आम्ही. तर बघा सगळे झाडाचे आळे पण भिजवलेले झालेले आहेत. तर चला मी आता गड्डा करतो गाईज, आणि त्याच्यात आपली लिंबूला टाकतो आणि तुम्हाला दाखवतो. खड्डा केलेला आहे मी. तर बघा एवढा खड्डा केलेला आहे, तर आपलं झाड त्याच्यात बसू शकते तेवढा खड्डा केलेला आहे गाईज. तर ही माती पण आपल्याला त्याच्याजवळ आळं बनवत असं छोटंवालं. तर ती एकदम छोटी आहे गाईज लिंबोणी, त्याच्यामुळे आपल्याला जरा तिचं ध्यान ठेवावं लागेल, कारण की याच्यात आपल्याला काय ना काही टाकायचं त्याच्यामुळं. तर लगेच मी याच्यात लिंबोणी लावतो गाईज आपली लिंबोणी लावून झालेली आहे, आणि मी आळंसुद्धा केलेलं आहे आपलं पाणी टाकण्यासाठी. तर बघा आपली लिंबोणी लावून झालेली आहे गाईज, आणि आळंसुद्धा केलेलं आहे छोटं प्रकारे. तर आपल्या लिंबोणी मस्तपैकी आता लागलेली आहे, तर हिला काय पायाची गरज नाही. आता आपण मस्तपैकी हिला आपली मोटर लावून गाईज पाणी टाकवतं. तर जांबाची झाडं होती याच्यात आपली, तर ते पण लावलेले आहेत गाईज. तर ते पण तुम्हाला दाखवून टाकतो गाईज. तर ते आपले केळीपाशी लावलेले आहेत गाईज, कारण की केळीचं झाड काय आपण लई दिवस ठेवणार ना. तर बघा इथं लावलेली आहे, तर तुम्हाला दिसत असतील. तर यालासुद्धा पाणी टाकूत गाईज. तर केळी आपली इथून जवळच आहे याच्या. तर इथं लावलेलं आहे, इथं कारण की आपली जाळी इथं काही खाता येत नाही गाईज. तर इथं एक सुद्धा लिंबूनी आहे, पण ही आपली तुम्हाला तर माहीतच आहे. तर हिचं अंतर जास्ती आहे गाईज. तर तिथे नारळाचं आहे, आणि इथं आंबासुद्धा आहे आपला. तर इथून आपल्याला काही डिस्टन्स काय तेवढं होत नाही गाईज, कारण की आपली केळी आता मोठी आहे त्याच्यामुळे भरभर वाढणार. तर याला ऊन लागणार गाईज, आणि हे पण वाढणार. तर तिथं आपला आंबा आहे, तर तो आंबा
आपलं वाढणारच आहे गाईज, पण हे एकसारखं होणार गाईज. आपलं तिथं पपईसुद्धा आहे, ती तिथं गाईज. लाईट काय नाही, त्याच्यामुळं आपली बकेट भरून पाणी आणलेलं आहे गाईज. तर लिंबूला टाकून देऊ. तर गाईज दमादमान टाकणं लागते, कारण की आपण आता माती उकरली होती, त्याच्यामुळं ती आतली माती आपली विघरळते, त्याच्यामुळं आपल्याला आपलं दमादमानच पाणी टाकावं लागलं गाईज. तर इतकंच आहे. तर आपण आपल्या जांबाच्या झाडाला सुद्धा टाकलेलं आहे, पण त्याला एवढं नाही टाकलं गाईज, त्याला थोडंसं टाकलेलं आहे. तर बघा त्याच्या बुडी पण पाणी साचलेलं. तर बघा गाईज दुरून काय दिसत नसेल, त्याच्यामुळे एक गोटासुद्धा लावला आहे, कारण की वाकू लागलं झाड त्याच्यामुळे. तर गाईज आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण प्रेस करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.